चल चल ए घे रे सगळ्यांना ए चल 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 तुझ्या आई. चल काय सांगितलेलं ना तमाशा नको. नवीन पोरगी आली म्हणून सगळे म्हणले. नवीन पोरगी आली कुठे? समजा जगामध्ये ह्यो शोध लावा तुम्ही, चला बाई कळलिया असं माणूस दावा तुम्ही. ओ समजा जगामध्ये ह्यो शोध लावा तुम्ही, चला बाई कळलिया असं माणूस दावा तुम्ही. दिसायला काळा अन चवीला गोड, देवाला बी सुटला नाही बाईचं कोड. देवाला बी भोने आज फोन लावा तुम्ही, देवाला बी भोने आज फोन लावा तुम्ही. ज्याला बाई कळली घ्या असा माणूस दावा तुम्ही, ज्याला बाई कळली घ्या असा माणूस दावा तुम्ही, ज्याला बाई कळली घ्या असा माणूस दावा तुम्ही, ज्याला बाई कळली घ्या असा माणूस दावा तुम्ही. एकशे दोन, एकशे दोन, एकशे. नाशिक मध्ये दिसले. वार्ता वार्ता साप्ताहिक वार्ता. सुभाषचंद्र बोस जिवंत आहे. नाशिक मध्ये दिसले. वार्ता 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 वार्ता. शेवटचे 10 पेपर उरले. काका घ्या ना 50 पैसे फक्त. सुभाषचंद्र बोस जिवंत आहे. घ्या. 50 पैसे. भांडी काय ग चांगली. कसं आहे? बरं आहे ना वा? हा येते मी, चल. भांडीवाली आ आ आ. बोला ना. आजकालचे पेपर काढणारे सगळे साले बेड्या फुकतात आणि नुसते कागद काळे करतात. अरे टिळकांसारखा पेपर काढायचा म्हणजे टिळकांसारखा व्यायाम करायला पाहिजे, शरीर कमावलं पाहिजे. मला सांग, या शिंदेशिवाय कुठला संपादक सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असं बोलू शकतो का? शक्यच नाही. अंगात ताकद पाहिजे ना, का नाही? उगाच आपलं खुडूक कोंबडी सारखं नुसतं वाचतंय. कसली वाचते कोंबडी? वाचन असून चालत नाही. नामीच ना रे ही. वयांना नाही म्हणजे काय विचारत हवा? संपादक आहे भाटक्या मी. पेपरात काय छापायचं हेच माझ्या डोक्यात सारखं चाललेलं असतं. अण्णा हिच्यावर काय छापताय तुम्ही? पण मला सांग, श्रीदेवी तर हिच्यात काय कमी आहे? बरोबर आहे. अरे बावळ्या असेल थोडंफार कमी जास्त, पण श्रीदेवी बद्दल आपण छापतो पेपरात. ते आपला पेपर वाचते का? हिच्याबद्दल छापलं तर हीच नाही, हिचे नातेवाईक पण पेपर वाचतील. अहो अण्णा, हिच्या घरात वाचणार कोण पाहिजे का नको? बायकांचे फोटो आपण पेपरमध्ये छापले पाहिजेत. त्या निमित्तानं बायकांचं वाचन वाढेल. बायकांनी शिकलं पाहिजे म्हणून खूप थोर पुरुषांनी काम केलं, पण त्याला काय अर्थ नाही. बायकांनी वाचलं पाहिजे म्हणून कुणीच काही काम करत नाही. ते काम मी करणार आहे असं मी म्हणतो. वाचलं पाहिजे अण्णा.
जरा बाजूला वा. चला, बाजूला वा. या पत्रकार साहेब या बसा. कोण माणूस होतं काही कळलं का? त्याचा पत्ता नाही लागला अजून, पण लय बेकार झालं बघा. अहो कुणीतरी नदीत जीव दिले रातच्याला. त्या मायला आता लांब त्या शिंदेच्या एरीवरून पाणी भरावं लागेल आम्हाला. पण अख्ख्या गावात कोणीच ओळखत नाही प्रेताला. अहो ओळखून सांगणार कोण? असोले इन्स्पेक्टरची दाखन समध्यांची दातखीळ बसली. तुम्ही चहा प्या. ए चहा दे रे साहेबांना. नाही नको नको घ्या हो. नको. ये चल बांधट ये कळत नाही का? चल राहतोस का? नमस्कार साहेब. साहेब नाळे हा किती वाजता सापडली बॉडी? साहेब सकाळ 8 वाजता मिळाले आम्हाला खबर. तसं आम्ही इथे आलो लगेच. कोणाला काय विचारले का प्रश्न? होय तिघा चौघांना विचारलं मी प्रश्न. यातलं कुणी ज्यांना ओळखत नाही. ह्यो इन्स्पेक्टर तर एकदम आमिर खान दिसतोय. गप्की. कसा मेला? हा याला तमाशा बघायला पुढे पुढे धावा तुम्ही. विचाराल तर माना खाली घाला भाडकाव. मी आता इथं आलो साहेब. मी तिथं लांब राहतो. इथं कोण राहतं? ती नामी इथं राहते साहेब. इनामी? होय. इथे साकी. इथे आहे. नमस्ते. नाव काय? नामी. नाळे हा याला दुपारी पोलीस स्टेशनात बोलून घ्या. होय ती बॉडी काढून घ्या. होय साहेब. चले बांधट ए हट. होय. चल दोघांना आणखी बोलव. अरे जाना लवकर घेऊन ये. मी बी येते तुझ्या संग. अशा इन्स्पेक्टरनी तुरुंगात टाकलं तरी बी चालेल मला. साहेब मला बोलवलं होतं. एक सांगी नामी काय चीज आहे? आता तुम्ही तिला व्यवस्थित बघून ठेवल्या बिगर उगा विचारता होय मला. हा जास्त शहाणपणा करणं आपल्या कामाची आहे का? आपल्या कामी तर यायला पाहिजे. भाडखा मी माझ्याबद्दल विचारतो. तेच सांगतो साहेब. लय गरीब आहे. सगळं काम सावता एकटीच करते. तिचा नवरा काहीच करत नाही. निस्ता बसलेला असतो माटक्याच्या आड्यावर. आता मला एक सांगा साहेब, मटक्यामुळे कुणाचं भलं झालंय का? तुझं झालं की रे भाडखा? लय लय हाल होता तो बिचारीचे. आला. अरे हिला बघून मला काय वाटायचं, देवाने हिला काय नाही दिलं. तुझं बोलणं ऐकून वाटतं देवाने हिला काहीच दिलं काहीतरी करायला पाहिजे यासाठी. करतो ना साहेब. करा ना साहेब. हा चल निघ. आओ, चल निघ चल. हा अले चल बाबा सावंत निघूया चल. चला चला. हळूहळू.
तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उपोषण करणार होता. तहसीलला यायचा सारखा, दुधवडचा आहे. आता 10 लोक इथं दूधवडचे होते, कुणीच ओळखलं नाही. तुम्ही कशाला मागायला लागलात? नाही, पण हे प्रकरण मी लावून धरणार. या देशात कोणाला कोणाचा धाकच राहिलेला नाहीये. पोलीस तर काय नुसते पैसे खायच्या कामाचे उरलेत. ओ मग तुम्हाला वाचवता आलं नाही त्याला? नाही, आम्हाला जर माहित असताना तो आत्महत्या करणार आहे तर आधीच टाकला असता त्याला. तुम्हाला काहीच माहित नसतं हो. तुम्ही राजीव गांधींना वाचवू शकला नाही, तिथे सामान्य माणसाचं काय? नाही, तुम्हाला असं वाटत नाही का की ह्या केसचा छडा लावू 4-5 पदकं लागतील छातीवर, देशात नाव होईल? खरं सांगा, अगदी मनापासून सांगा, तुम्हाला वाटत नाही का की आपल्याला बढती मिळावी? वाटतं ना, हा. पण माणसाला वाटतं तसं लगेच वागायचं नसतं त्याने. आपल्याला बऱ्याचदा वाटतं आपली बायको माधुरी दीक्षित असावी, म्हणून आपण लगेच तिच्या मापाचा झंपर शिवायला नाही ना टाकत. ए झालं का रे? चला बसा लवकर, सुरू कर रे. समाचार समाचार, रेखाची विष पिऊन आत्महत्या. रेखाची विष पिऊन आत्महत्या. 50 पैसे घ्या. रेखाची विष पिऊन आत्महत्या. समाचार, रेखाची विष पिऊन आत्महत्या. रेखाची 50 पैसे दादा. रेखाची विष पिऊन आत्महत्या. रेखाची विष पिऊन आत्महत्या. समाचार समाचार, रेखाची विष पिऊन आत्महत्या. रेखाची विष पिऊन आत्महत्या. 50 पैसे. त्याच्यासमोर काय बोलू नकोस, तुला या अवघड केस माणूस आहे, कळलं का? बरं आहे. सांगू नकोस काय अंगठीचं त्याला. बरं. नंतर डोक्याला त्रास नको. राम राम बदाम शेठ. राम राम. बरं झालं तुम्ही दिसला सा. का बरं? अहो ते आसोला साहेब ओळखीच आहेत ना तुमच्या. अरे एकदम. मग तेवढं त्यासनी सांगा की राव, आम्ही गरीब माणसं आणि आम्ही काय बी केलेलं नसताना उगीच आम्हाला. असं एक काम कर, माझ्यासाठी विडी बंडल घेऊन ये जा. आणि तू तुम ना मी नाही म्हणजे त्या सोली साहेबाबद्दल ऐकून असशीलच तू. एकदम डेंजर माणूस आहे तो, लय बेकार. कुणी त्याच्या हातात एकदा माणूस सापडला का नाही सोडतच नाही तो. माझं ते डोसकच काम करा ना. तर काय करावं ते तुम्ही सांगा की. म्हणजे मी सांगतो तसं करशील? कारण की शेत. मग सेवा कर ना साहेबाची मन लावून. कसं आहे, आसोले साहेब लय मोठा माणूस आहे तो, कारभार पण मोठा आहे त्याचा, दगदग आहे त्याची. मग कसं आहे का रोज नवीन बाई नवीन कामाच्या शोधात असतोय तो. हे आता एवढी दगदग झाल्यानंतर माणसाला थोडं अंगस मोकळं करावंसं वाटतं का नाही? नाही म्हणजे तुझा पण फायदा आहे म्हणून सांगतो. ते नाही जमायचं शेठ. मग बसा बोंबलत, मारा तिकडं, मला नका सांगू काय. मी काय नाही करू शकत. बदाम शेठ ही बिडी. आता तुला काय झालं? येड लागलं. समजा तुमच्यामुळे झालं या. एक पैशाचं काम करत नाही आणि ह्या असले भानगडी. आता गप बस आणि चला. आणि त्या अंगठीचं तेवढं काय सांगू नकोस, चल. साहेब साहेब, हा ती ना आम्ही आली. नावी पाठव पाठव पाठव. ओके ओके सोनिया. नमस्ते साहेब. हा कोण आहे? मी नवराईचा. काय काम करतो? पडेल ते काम करतोय सर. खरं आम्हाला याच्यातलं काय बी माहिती नाही. लोकांनी जेव्हा बघितलं तेव्हाच आम्ही बी बघितलं. ए तुम्ही बाहेर थांबा. पर साहेब. बाहेर थांबा. बायको समोर नवऱ्याला मारत नाही आम्ही. पर साहेब. जावा जावा. ए नाही बाहेर घेऊन चला चला जावा जावा. चला. आम्ही दरवाजा बंद करून घे एकदम. बस साहेब. आम्ही गरीब माणसं. आम्ही वांगा काम नाही करणार. पोलिसांचा मार खाल्लाय का कधी? नाही. चल लघवी करू नये, हा? नाही तिथे घाण करून ठेवशील. तिथं नाही रे भाड्या. जा लवकर जा.
अगं किती वेळ अशी लेकराच्या हाल करत इथंच उभी राहणार आहेस? साहेबाचा काय भरोसा नाही ना मी. रातभर तुला इथं अशीच उभी करून ठेवील तो. अजून मी माझं ऐक. आज जाऊन साहेबाला सांग म्हणा उद्याच्याला एकटीच येते तुझी सेवा करायला. मी तसली बाई नाही बदामराव. नाही नाही मी कुठं म्हणलं का मी तसं? अगं जन्माला येतानाच माणूस तसा जन्माला येतो का? आणि कसं आहे ना मी इंजेक्शन घ्यायची कधी कुठं कोणाला हाऊस असते का? पण आता माणूस बिमारच पडला म्हणल्यावर घ्यावंच लागतं का नाही इंजेक्शन? नाही पहिल्यांदा तोंड वाकडे करतात माणसं, पण पुढं सगळं सोपं होऊन जातं ना मी. सगळं सोपं आहे सोपं. सोपं वाटतं ना वा. मग घेऊन जा की तुझ्याच बायकोला त्याची सेवा करायला. तुझ्या आईला मरीतच माझ्या बापाचं काय जातंय? नामी आलंस तुम्ही मारलं का त्यांनी? नाही नाही नाही, चल बा चल. मारलं नाही ना वा. नाही नाही, आईला वाबळ्या, छातीवरचा केस पांढरा झाला रे. हे डोक्यावरचे केस पांढरे झाल्यावर विद्वान म्हणतात, पण छातीवरचा केस पांढरा झाल्यावर काय म्हणतात? अहो अण्णा, गावात डेड बॉडी सापडली आणि तुम्ही काय छातीवरच्या पांढऱ्या केसाचं कौतुक करत बसलाय? अहो जे प्रेत सापडले ना त्याची जमीन मुख्यमंत्र्याच्या भावाने बळकावली. ए गपरे, त्या भानगडीत पडू नको. मुख्यमंत्री आपल्या गावचा आहे, उगाच आपल्यामुळे अडचणीत यायला नको. अहो माणूस मेलाय त्याचं काय मग? पेपर माणसं मारतात किंवा जगतात याच्यावर चालत नाही. मेलेची आणि वाढदिवसाची बातमी 2-2 रुपयात देतात लोक. आपल्याला परवडतं का ते? आपल्याला कसं काहीतरी खास पाहिजे. आता आजची बातमी कशी आहे? रेखाची विष पिऊन आत्महत्या. तसं पटापट विकलं गेलं आपलं साप्ताहिक तालुक्याला. अहो पण ही फसवणूक आहे. किती दिवस करणार आपण असं? मग तू असं ओरडून बघ, हिंगणेवाडीच्या रेखाची आत्महत्या, हिंगणेवाडीच्या रेखाची आत्महत्या. कुत्र पण विचारणार नाही. मला छापखाना किती चालतो ते महत्वाचं आहे, तुझा मेंदू किती चालतो ते महत्वाचं नाही. तुझ्या मेंदूमुळे तुझ्या एकट्याचं पोट भरत नाही, पण ह्या छापखान्यामुळे तुझं माझं आपल्या सगळ्यांचं घर चालतंय. आणि पत्रकार होण्यासाठी थोडं आक्रमक हो. भुक्कड आहे तू बदाम, भुक्कड. एक फुटकळ काम सांगितलं तुला तेही झेपत नाही. सगळ्या मटक्याच्या अड्ड्यांना टाळी लावतो एक दिवस. असं करू नका साहेब. गरीबाच्या पोटावर नका ना लात मारू. तू आमच्या कुठे लात मारली तर चालते का? यायला इतके दिवस आस लावून राहिला फक्त. हं? बायको माहेरी गेली, उपासमार होते, तुला काय त्याच? साहेब मला फक्त 2 दिवसाचा टाइम द्या. त्यानं काय होणार? आपण नामीला अडकिवणार म्हणजे अडकिवणार. एक आतली बातमी घेऊन आलोय साहेब. कुठली? तुम्हाला शंकर माहितीये का? कोण शंकर? अहो तो टेलर शंकर. हा त्याचं काय? त्यानं कवाधरनं फिल्डिंग लावून ठेवली आहे नामीच्या घरावर. दिवसा ह्याचा ह्यो बाजार आणि रातच्याला नामीचा बाजार. साहेब तुम्ही एकदा त्याला रंगे हात पकडलं का नाही, मग नामी कशी सुतासारखी सरळ येते का नाही बघा. साहेब अहो तो शिंदेले कटकट करायला लागला. सारखा विचारतो येऊ का म्हणून. पाठव त्याला. हा. आणि त्या कोंडीबाला पण पाठव. होय साहेब. तू काय जेवून जाणार आहे का? नाही बाहेर उभा राखी. बर. नमस्कार असले साहेब, आमची आठवण काढली. म्हटलं राग धरून बसलाय. शिंदे उठायचं. सरूट उठ उठ. या कोंडीबानं तुझ्या विरुद्ध तक्रार नोंदवली. तू त्याला जातीवाचक शिवी दिली म्हणून. अरे कोंड्या गाबड्या, काय शिवी दिली तुला? जळते आगे तेल ओतणारे जात्यांची. आता ह्या जातीवाचक शिवी काय आली? बोल. ए भाडकाव बोल की कधी उखाणा खाली. कसा बोलल? भर चौकात नागडा करून मारणार नाही का खोटी तक्रार केली तर? अहो कुठली खोटी तक्रार? हे बघा, लेखी तक्रार दिली आहे, खाली अंगठा पण दिला. हे बघा, हे बघा काय. आणि जातीवाचक शिव्या दिल्यावर काय सजा होते हे तुम्हाला माहिती आहे? हा नाही साहेब, उगाच गैर काहीतरी खोटी तक्रार घेऊ नका. काय वाय करायची नाही, नाही. नाही, फाईट करायची, फाईट. पेपर मधना लय माज आहे ना तुला पेपरचा तुझ्या. हा माझ्यावर तू खोट्या बातम्या छापतो ना तू. छाप ही पण तरडासला वापरता पेपर तुझा. चल जा, तुला नाही 2 दिवसात हात टाकला ना तर माझं नाव बदलीन मी. बस बरं ठीक आहे. माफी मागतो, चुकलं माझं. नाही असताना माझं खाजगीत माफी मागायची नाही, पेपर मध्ये लेखी माफी मागायची. पेपर मध्ये? हा अहो कशाला साहेब पेपराचा संडासला वापरतात? तुम्हीच बोला ना. तरी पेपर मध्ये माफी मागायची. समजलं काय? 3 दिवसात वॉरंट काढली तुझ्या विरुद्ध. 3 दिवसात आत जाशील तू आत.
हे बघा जाऊ द्या आता नाही, मी माफी माझी वाद मागितली, झाली, वादात तरी होणार सुद्धा नाही. नाहीये. बेवकूफ वाद शिवी दिली झालं असती तर मी पण माफी. कोण ए, आहे? काय- घेऊन जा त्याला बाहेर. नाही, हो, चला. नाही, ए, ए, घेऊन जा. ऐका, हो, ऐका, चला. ए, वा- हो, चला. सासू, सासू, हे म्हणजे एकदम खुन्नस काढल्यासारखं तुम्ही एकदम काय राव. काय रे कोंडीबा यायला त्याच्यासमोर मुतलास काय हा चल बाहेर जा, चल आणि त्या बदामला पाठव आतमध्ये ओय ओय पाठवतो. यायला. हा साहेब. कोण शंकर कधी जातो तिथं हा नुसते काळे मणी तुझ्या गळ्यात किती सुंदर दिसतात. नाही तर आमच्या बायका सोन्यानं मढवल्या तरी कणकीच्या गोळ्यात दिसते. तुम्ही कामवाल्या बाया लई कष्ट करता ना म्हणून सेफ मध्ये राहता. ते म्हणतात ना कष्ट करणार त्याला देव देणार. काय दिलंय देवानं वा. हे पोट हे कमर शेट काय करताय सा हात सोडा किती जोर शेट काम करू दे की नामी अखिल भारतीय इंदिरा काँग्रेस सदस्य व माजी मुख्यमंत्री अजित सिंग यांनी गुरुवारी केले. दिल्लीहून परतल्यावर ते विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. चाय घेणार का? नाही व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक श्री उमाशंकर दे तुमचे ते आसोले साहेब या बाईला एवढा का त्रास देत आहेत? हिचा काय संबंध असणार कोणाशी? अहो असं काय घडलं ना की सगळी जनावरं बोलावी लागतात पोलीस स्टेशनला. त्यात असं एखादं पाखरू आलं की तेवढंच बरं वाटतं साहेबाच्या जीवाला. तिला काय नाही होणार. पण जो मेलाय त्याचं काय? अब्दुल करीम नाव होतं त्याचं. पट्टीचा पोनारा होता म्हणतात. म्हणजे नक्कीच त्याचा खून झाला असणार. असं नाही बोलायचं. अपघाती मृत्यू झाला असं म्हणायचं. काय तुमच्या आसोले साहेब, एकतर बातमी असली तर त्या वार्त्याच्या गुराळाला देतात, नाहीतर बातमी येऊच देत नाहीत. आताही कुठे चांगली बातमी हाती आली तर दाबून टाकलीत तुम्ही. मला वाटलं तुम्हाला माणूस मेल्याचं दुःख झालं असेल, पण तुम्हाला बातमी मेल्याचं दुःख झालंय हो. मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. काय झालं साहेब? मी समाचार पेपरचा पत्रकार आहे, उत्तम वाबळे. मला जरा तुमच्याशी त्या प्रेताबद्दल विचारायचं होतं. आम्ही काय बी नाही केलं साहेब. आम्ही गरीब असलो तरी असलं काम नाही करणार साहेब. नाही नाही, घाबरू नका. ते प्रेत तुमच्या समोर होतं म्हणून विचारलं. असलं बंगाल काम नाही करणार आम्ही. बरं ठीक आहे. बघू काय लिहलंय.
त्याच्या पवार बसा. बुरळाचं पेपर म्हणजे काय तुम्हाला चेष्टा वाटली? अशा गाढवासारख्या बातम्या लिहितो रे डुकरा. अहो साहेब पण तुम्हीच म्हटलं ना मला आसोले साहेबांचं कौतुक करणारी बातमी लिही म्हणून लिहिली मी. अरे रेड्या, पण तुला काय सांगितलं होतं? आसोले साहेबांच्या रूपानं गावात देव माणूस आला असं म्हणायचं सोडून तू काय म्हणला? आसोलेच्या रूपानं गावात मर्याई आली. या गावातल्या लोकांची मर्यादेवर लय श्रद्धा आहे म्हणून तसं लिहिलं मी. असं आहे होय. हा. मग गावात बैलाची पण पूजा करतात. मग तू काय लिहिणार? गावात आसोलेच्या रूपानं बैल आला म्हणून ए भाड्या. आजकाल शंकर्या लय चक्रा मारायला लागला नामीच्या घरी. हा बदमराव आज उधारी घेतल्या बिगर जायचंच नाही म्हणला. आता आज रातच्याला ना आम्ही संग राहायचं असं ठरून आले तू. असं तिची बी उधारी परस्पर फिटली असती का? हा पण मागच्या टायमाला तिच्या लेकराला लय ताप भरला होता ना म्हणून ते जमलं नाही शंकर्याला. असं हा पण आता काय अडचण नाही. का दामूच्या डोक्यातला ताप जाईल एकदाचा. म्हणजे मग नवीन उधारी करायला मोकळा. तुम्ही लांबरा सांगते ना बघ. मी तसली बाई नाही. पैसा फेडन मी तुमचं कष्ट करून. माझ्यावरती रडायची पाळी आणली तुझ्या नवऱ्यानं. किती हेलपाटे मारले किती हेलपाटे मारले. अगं पैसे नाही तर नाही निदान शायला खूपच नाटक करायला लागले का तू. चल आत्ताच्या आता माझे समधे पैसे ठेव इकडे ठेव. शायला हिच्या हेट. ए भाड्या उठ. ए भाड्या ए उठ ना. ए उठ उठ चाल्या. साहेब काय आलं काय झालं तुझ्या आईला दाखवलं? बायको कुठे तुझी? साहेब काय ए साहेब जा जा हो साहेब. हा ना फरफडत चाला. ओ साहेब साहेब ऐका साहेब. ओ ऐका ओ साहेब हे बघा. साहेब ऐकून तर घ्या साहेब. साहेब ऐका साहेब. चल ग चल लवकर. ही तू बायको का तुझी? माझी बायको. आणि हा तू आहेस का? नाही आम्ही नाही. हा टेलर माप घ्यायला आला. माप घ्यायला आला? मापा तुझी साल्या मापा काढतो. ए घ्या ना. चल चल घेऊन चल. चालेल धंदा करता चालेल. चल लवकर. ला तुझ्या भाडकाव सला भेंडीत होतो सगळीकडे. चल घ्या घ्या बसवा त्यांना. मला सोडत नाही. ठेवा माटी. मला सोडत चल बस चले. गाडीत बस. चल घेऊन चल. काय झालं? काय नाही बा. तसली बाई नाही. चल रे घ्या घ्या त्यांना. घ्या आत घ्या. चले पुढे बाई या. उतरा. चला चल चल तिकडे. हो चला लवकर. तिकडे कोपऱ्यात बसायचं. साहेब काय जरा लवकर जायचं म्हणत होतो. लवकर? पोरगा आजारी आहे. ड्युटी कोण तुझा बाप करणार का? आजारी आहे ना? मेलं नाही ना? हं? यायला पोरगा आजारी आहे, बायको दुखतं, आईचं डोकं दुखतं.
साहेब 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 मला जाऊ दे की मला सोडा ना साहेब साहेब मला जाऊ दे की मी तसली नाही मला जाऊ दे पोलिसांनी पकडलं असं गावात कळलं तर लय बदनामी होईल साहेब गावामध्ये तोंड टाकवाय जागा नाही राहणार साहेब जीव द्यावा लागेल मला मी तसली बाई नाही साहेब मला सोडून द्या साहेब त्या शंकरला घरात घेऊन बसायच्या आधी कळायला पाहिजे होतं ना. हा शरम नाही वाटली त्या शंकरला उरावर घेऊन बसली तू. साहेब मी काय नाही केलं साहेब मी काय बी नाही केलं साहेब ते मलाच घरात घुसला होता साहेब मला सोडून द्या साहेब मला जाऊ द्या की एवढी तरणी ताठी आहे, दिसायला सुंदर आहे, कशाला त्या भुक्कड पुरुषांना जवळ बाळगून ठेवलंय. ढोणावर लात मार किती दामूच्या. हे बघ आयुष्य तुझं भलं होईल आणि माणसं पण चांगली मिळतील. कळतं का तुला मी काय म्हणते ते? घाबरू नको, मी काय खाणार आहे का तुला? काय करताय साहेब नाही शांतरा नाळे काय हो, कोणाचा पोर आहे? हा हरवलं बिरवलं की काय? नाही बा ओळखीच्याच आहे होय. पोलीस स्टेशनला काय केस झाले का? नाही असंच हो नाळे, मी तुम्हाला चांगलाच ओळखतो. तुम्ही फायद्याशिवाय स्वतःचा पोर सांभाळणार नाही तर दुसऱ्याचा पोर सांभाळताय. काय भानगड काय आहे? अहो सांगितलेलं काय नाही. जा 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 तुम्ही. काय नाही जा जा. काय वो काही लाज बीज वाटत नाही तुमच्या जीवाला हा? घरात स्वतःचं लेकरू तापानं फनफनायला लागल्या अगं. आणि तुम्ही कुशाल दुसऱ्याचं लेकरू घेऊन हिंडत बसल्या राज्याला. गपकी. काय गाप कुणाचा हाय पोर? कुणाचं नाही. अरे देवा, म्हणजे माझंच नशीब फुटलं म्हणायचं. आता झोपडपट्टीतल्या बाया बी पूर्ण झाल्या तुम्हासनी. काय बोलतीस? रावा तिथंच रावा झोपडपट्टीत. वय अजिबात घरला याची गरज नाही सांगून ठेवते. अगं डोसका फिरलं काय? जा घरला. जा नाही तर खाली जात तिच्या. चल. म्हणजे स्वतः शान खायचं आणि दुसऱ्याला मारीन म्हणायचं. अगं जा म्हणतो ना आता. चल निघ. नाळे काय भानगड काय? तो हरामखोर असोले आत बसलाय. त्या नामी बरोबर मजा मारत आणि आम्ही स्वतःचं पोर सांभाळायचं सोडून दुसऱ्याचं पोर सांभाळत बसलो इथे. म्हणजे ना आम्ही आत आहे? होय. या फाड खाऊन आणली तिला जबरदस्ती उचलून. आम्ही गरीब असलो तरी असलं काम नाही करणार साहेब. आता तुला कुठलाही त्रास होणार नाही. तू पण मला त्रास देऊ नको. आणि बायको सोडली तर दुसऱ्या बाईकडे आपण कधी दुसऱ्यांदा पाहिलं नाही, तेव्हा ती पण काळजी नाही तुला. आणि त्या टेलरला पण सोडलंय. तू पण जा. हे कोणाला कळणार पण नाही लाट टाकलेलं. फक्त तोंड बंद ठेवायचं. आणि हे घे. आणि काय लागलं तर सांग कधी. काय
अगं नामी. विटले शरीर अनात्माही होई मनाची लाही लाही विटले शरीर अनात्माही होई मनाची लाही लाही येईश सारी श्वासांची होई विखारी त्या वासाची तडफड तडफड सोसे ना देहाची धग धगणाऱ्या या हृदयाची तडफड तडफड सोसे ना देहाची धग धगणाऱ्या या हृदयाची हृदयाची ह्या हृदयाची. मी त्या आसोल्याची वाटच बघत होतो कुठं सापडेल म्हणून. तुला सांगतो ही बातमी आपण चांगल्याशी रंगवून छापू. अहो अण्णा, रंगवायला हे काही प्रेमप्रकरण आहे का? त्या आसोल्याने भर पोलीस स्टेशन मध्ये नामीची आबरू लुटली आहे. ठीक आहे मग बलात्काराची बातमी आपण ती रंगवून छापू. नाही नको, नाही नको छापू ही बातमी. त्या नामीला त्रास होईल उगाच. हे गप्रे, सामान्य माणसाला दिवाळी दसरा जसे महत्वाचे असतात तसे पत्रकारांसाठी खून बलात्कार महत्वाचे असतात. त्यांच्यासाठी दिवाळी दसऱ्यासारखेच असतात. नाहीतर हे बघ शिंदेजींनी म्हणूनच ठेवलंय, खून करणाऱ्याला माफ करा एक वेळ, पण बळजबरी करणाऱ्याला अजिबात नाही. असं महात्मा शिंदेंनी कधीच म्हटलेलं नाहीये. मग कोणते शिंदे म्हणाले? अहो अण्णा, उगाच महापुरुषांची नावं घेत बसू नका हो तुम्ही. ए तू नको शिकवू मला. हे बघ महापुरुषांची नावं घेऊन घेऊन तर मी मोठा झालोय. तू एक काम कर, तू बातमी लावायला घे. मी तुला हेडलाईन सांगतो. दामूची नामी आली आसोलेच्या कामी. मस्करी नको हा. तुम्ही पाहिलं नामीला? तिच्या डोळ्यात कधी पाहिलं? अहो किती करुण आहे तिच्या डोळ्यात, किती निरागस आहे तिचे डोळे. असं वाटतं की तिच्या डोळ्यातून हे जग पाहावं. बकरीचे डोळे कधी बघितलेत का? जगात सगळ्यात जास्त करुणा बकरीच्या डोळ्यात असते, पण त्याची टेस्ट इतकी भारी असते की माणूस त्याच्या डोळ्याकडे बघतच नाही, डायरेक्ट अंतरंगात जातं आणि कलेजा चाप चरबी बाहेर काढतं. बाईचा आणि बकरीचा एकच प्रॉब्लेम आहे, त्यांची टेस्ट. बरं ते जाऊ दे, बातमी खूप चांगली आणली. तू बातमी छापायला घे. जेवलास का? हे बघ आज रक्ती मुंडी केली, सांगू का वाढायला? बरं ठीक आहे, मी पितो आणि मग जेवतो. हे उंडके पेक बरं का. काय साला, आजकाल ज्याच्याकडे पैसा आहे तो संपादक होतो. डाव्या विचारांचे लोक कोण? तर म्हणे जे डाव्या हाताने लिहितात ते. एवढी यांची अक्कल. एवढी पदवी घेऊन ह्या कसायाकडे काम करावं लागते. शी. हा, नमस्कार आसोले साहेब. काय कसं काय? ए, हा. बसत नाही हा? काय माफी मागितली का जाहीर? तुला बोललो होतो ना मी, जाहीर माफी मागितल्याशिवाय इथं यायचं नाही. हा साहेब जाऊ दे ना, नका ना सगळ्या गोष्टी जाहीर करायला मजबूर करू. हो तेवढ्यासाठी नाही आलो मी. मग त्या डेड बॉडीचं काय झालं? कुठली डेड बॉडी? ती डेड बॉडी नाही का नदीवर, त्यो दामू? कोण दामू? तो नाही वे आपला पवाराचा, गाव बाहेरचा. हा त्या हिचा नवरा कोण तो? नामीचा नवरा. नामीचा नवरा. हा नामी बरोबर. तिची पण एकदा पोलीस स्टेशनला कसून चौकशी झाली, ते सगळं आम्हाला ते. तर त्या डेड बॉडीचा केसचं काय झालं पुढे? शिंदे, ती पोलीसची केस आहे, पोलीस त्याचा तपास करेल. तुम्हाला काय सांगणार मी?
नका तुम्ही आम्हाला बातम्या देऊ, तुम्ही पहिले त्या गुराळ्यालाच बातम्या द्या. आसोले साहेब, मांजर किती डोळे झाकून दूध पित असलं ना तर कुठं ना कुठं दूध लीक होतच ना, कळतच ना सगळ्यांना. मांजर डोळे झाकून दूध पिताना जर का उंदरानं पाहिलं तर मांजराचं काही वाकडं होत नाही, उंदराचा जीव धोक्यात येतो. हे उदाहरण बाकी एकदम नामी दिलं ना तुम्ही. नामी उदाहरण दिलं, बातमी नाही दिली, उदाहरण नामी दिलं. पोलीस स्टेशन मधून बातमी लीक होणं अवघड वाटतं ना तुम्हाला? टिळकांना तुकारामाला असाच त्रास झालाय हो. आता या काळात संपादक शिंदेला हे बघा साहेब. नमस्कार शिंदे साहेब. अरे काय लपून बसलाय? नाही म्हणजे छापकाना पुढे आणि तुम्ही पाठी बसलाय तर बरं दिसतं का? हा? नाही, बसा ना, बसा साहेब. काय आहे, समोर आम्ही लोकांचे प्रश्न सोडवतो, हा. पाठीमागं आम्ही आमचे प्रश्न मांडून बसतो. आणि तुम्ही काय प्रश्न घेऊन आलात का कुठला? नाही नाही नाही, प्रश्न कसला? नाही, एकदम मला असं. नाही तो भाडखवतो कोंडीबा. हा, मला चुकलं खरं, म्हणजे खोटी कंप्लेंट लिहून घ्यायला नाही पाहिजे होती. बदलतो, चांबडी सोन बघा त्याची. मला वाटलं तुम्ही खरीच कंप्लेंट. बरोबर. हा बरोबर. ते बरोबर. मी बोला. नाही, आय एम सॉरी, तुम्ही पहिले बोला. सॉरी. नाही काही खास नाही. आज तुम्ही दुपारी आलात पोलीस स्टेशनात, हा, तर ते ती होती बरोबर. ती कोणती? ती दामूची बायको कोणती? नामीचं नाव आठवणार का हा, तुम्हाला? नामी नामी. हा, नामी नामी. हा. तेव्हा काहीतरी तुम्ही बोललात, मला काय ते कळे ना. म्हटलं तुम्हाला तो विचारतो. ते काहीतरी मांजर डोळे मिटून ते काय ते काय बोलले उदाहरण. नाही 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 नाही, ती आपलं तो झोपतो ना, तुम्ही? कोण? शंकर भाऊ, तिच्या बरोबर. तो टेलर टेलर. हा, तर आम्हाला काय वाटतं की लोकांना काय कळतच नाही म्हणून ते तसं उदाहरण दिलं होतं. पण आता म्हणलं तर हा वेश्यावास आहे का नाही, हो. आपण छापू शकतो की नाही आपल्या समाचार मध्ये. नाही, पण त्या बाईचं वाटळ होईल ना राव. पण शिंदे साहेब, तुमची थोरवी मोठी आहे त्यामुळे तुम्ही हा विचार करता. बाकी लोक नाही करत विचारा. तरी पण तो आता कोणती बाबा ना, तरी पण ते जातीवाचक शिव दिली म्हणून आमची नाही कंप्लेंट. नाही नाही, म्हणून तुम्ही आलो ना. ते भाडकावला बघतोच मी, त्याच्यासाठीच आलो मी. सांगायला विसरलो. हे बघा, ती त्याची काही लेखी कंप्लेंट आहे. अंगठा बिंगठा मारलाय तिच्या आईला त्याच्या. म्हटलं एकदम मित्रासाठी करायचं म्हणजे करत. हे टाका नाही कुठे पण ती काढते ना आमची उंडकी. असोले साहेब, मला खूप आनंद झाला तुमच्यासारखा मित्र मला भेटला. असा धडाडीचा इन्स्पेक्टर, कर्तृत्ववान इन्स्पेक्टर, चारित्र्यवान इन्स्पेक्टर, आणि एक अजून भरपूर नावं देतो अशी, आणि तुमची कव्हर स्टोरी करतो. तुमचे फोटो द्या फक्त मला. द्या. तुम्ही बोलला तेच खूप झालं. काही काही गरज नाही याची सगळी. नाही नाही, मित्र म्हणल्यावर मी एवढं नाही का करू शकणार सांगा. तुमचं चारित्र्य लोकांसमोर यायला पाहिजे का नको मला ते सांगा. यायला पाहिजे का नको? तुम्ही म्हणता ते करू ते. पण एक सांगू शिंदे, एकदम खरं. हा, शिंदे, तुमचं ज्ञान खूप अफाट आहे. खरंच खूप अफाट आहे तुमचं ज्ञान. खरं आहे. पण एक फॉल्ट आहे तुमच्यात. काय? तुम्ही कुठलंही उदाहरण कुठेही देतो. ते काय ते मांजराचं. काय मांजर नाही नाही, ते मला मान्य आहे. काय आहे, दारूमुळे जरा प्रॉब्लेम होतो. बाकी काही त्याचं विशेष नाही. पण ज्ञान म्हटलं की बघा वाचन आलं. काय माझं वाचन आहे तुम्हाला सांगा. मराठीतलं बघा, काय म्हणू नका, बाबा कदम म्हणू नका, आपलं काकडकर म्हणू नका, खांडेकर म्हणू नका, सगळे मायावर पडले. आणि काळे गोरे तेंडुलकर तर मी कॉलेजमध्ये संपून टाकलं. आता कार्ल मार्क्स घेतो. आता माझी तुमच्या विरुद्ध कुठलीच तक्रार नाही. आणि माझी तर तुमच्याबद्दल कधी कंप्लेंट नव्हतीच. आता तुम्ही काय असणार पण नाही. काय रे अण्णा वाबळे म्हणत होते छपाई बंद करायची का? का? काही झालं तरी काम बंद करायचं नाही. तुम्ही तुमचं काम चालू ठेवा, आम्ही आमचं काम बंद केलं का? 7वा पॅक घेतोय, हल्लो का जागेवरचा? कामावर निष्ठा पाहिजे. आता हे आसोले साहेब रात्रंदिवस त्या पोलीस स्टेशन मध्ये झट्टे घेतात. त्यांना काय आनंद होतो का? घरी काय त्यांना कामधंदे नाहीत का? जा तुम्ही तुमचं काम करा. आणि हे बघ, तुम्हाला मांडे आवडतात का छाती? नाही नाही, म्हणजे चकण्याला लेग पीस आहे, कलेज आहे, कुठला पाहिजे तो पीस मागतो. काही जा 2 मांडे घेऊन ये. तुम्हाला काय बी नाही वाटत? तुमच्या बायकोला त्या मेल्यानं बळच अंगाखाली घेतली. त्याचा राग नाही तुम्हाला? कसं आहे ना, आम्ही देवानं आपलं भलं केलं नाही म्हणून देवाचा आपल्याला राग येतो. म्हणून आपण त्याला काही दगड मारतो का? नाही, हिम्मतच नाही आपली. पोलिसांचं तसंच असतंय.
ती पण देवच असत्यात देवापेक्षा ताकदवान असतात पण आता देवाचं कसं देवाला नारळ ठेवला तो गप बसतो 5-10 रुपये ठेवली तो गप बसतो मारत नाही नामे खरं पोलिसांचं तसं नाही लई मारत्यात असं मारत्यात फार मारून ठेवत्यात आपण काय बी करू शकत नाही काय बी नाही पोलीस कोठडीत अत्याचार पोलीस निरीक्षक आसोलेचा पराक्रम समाचार पोलीस कोठडीत अत्याचार आसोलेचा पराक्रम हे घ्या दादा समाचार हे घ्या पोलीस निरीक्षक आसोलेचा पराक्रम हे घ्या एकच पेपर उरलाय पोलीस कोठडीत अत्याचार पोलीस निरीक्षक आसोलेचा पराक्रम हे घ्या दादा समाचार ओ मामा थांबा ओ पेपरात काय लिहिलं साहेब हे बघा आसुले साहेबांच्या बाबतीत काय छापून आलंय बघा शायला समाचार वाचायला मिळेल अहो बघा आपल्या गावात तर भयानक घटना घडली पोलीस कोठडीत बळजबरी पोलीस इन्स्पेक्टर असोलेचा पराक्रम बघा अहो भयानक घटना घडली अहो चाय पिया आणि वाचा कशाला करता देवाची पूजा देवाला सुद्धा फसवणार आहात हे बघा तुमचे पराक्रम ओ बाबळे पेढा घ्या पेढा अरे वा अण्णा वहिनी खुश दिसतायत आपल्या पेपरचा खप पहिल्यांदा एवढा झाला ना म्हणून खुश झाली लई चकाळीच आहे ती दर आठवड्याला असले ना बाईवर बळजबरी करावी म्हणून देवाला नवस करायला सुद्धा मागे पुढे बघितलं नसेल अहो, काय बोलताय अण्णा अहो देवाला काय वाटेल काय वाटायचं काय यात आता हे अभिषेक दानपेटी देवानं मंदिर चालावं म्हणूनच केलं का नाही तसं खून बळजबरी भ्रष्टाचार हे सुद्धा पेपर चालावं म्हणून केलं असेल असं मला वाटतंय हे पण आपण यात कुठं अडचणीत तर नाही येणार नाही आपण काहीच चूक केलेली नाहीये आपण पेपर मध्ये नामीचं नाव छापलेलं नाहीये बरोबर आहे. तरी सगळ्यांना कळलंय बलात्कार तिच्यावरच झालाय म्हणजे ही गोष्ट सगळ्यांनाच माहितीये उलट पुढच्या कुठल्या अंकात जर अशीच कुठली बातमी येत असेल तर 2000ची जाहिरात देऊ असं म्हणालेत कापड व्यापारी त्या बाईला न्याय मिळावा म्हणून आपण मरमर करतोय तर ह्याची मरमर बघा काय चालली नामीला न्याय मिळाल्याशिवाय आता आपण गप्पा बसायचं नाही करेक्ट नामीला न्याय आणि आपल्याला पद्मभूषण मिळवण्याची ही नामी संधी आहे संधीला नामी संधी म्हणणं मला लयच पटलं राव अहो हे रक्त कसलं अरे आज चतुर्थीला मटण घेऊन आलोय दर चतुर्थीला देऊळ झालं की मटण फिक्स असतंय उंडगे मटण घे एकेकाची चांबडी सोलून काढीन ही बातमी बाहेर गेलीच कशी त्या समाचारवाल्यांनी ही बातमी छापलीच कशी तुम्हा चौघांशिवाय कुणालाच हे माहिती नव्हतं मग पेपरात बातमी छापून आलीच कशी साहेब मला वाटतं नामीनच सांगितलं असेल होय ए नाळे येडा समजतो का रे मला तू येडा समजतो काय चाललंय नाही साहेब ते हलगर्जी म्हणा साहेब ते क्राईम झालं तिथे आणि हे हाच क्राईम का सर हे सगळं खोटं नाटक छापून आलंय हा माझ्या विरुद्धचा कट आहे आपल्या डिपार्टमेंट मध्ये कुठेतरी बातमी छापून आणली सर आसोले रजेचा अर्ज लिहा आणि घरी जा जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत ड्युटीवर येऊ नका
खूप नाच चढला होता साल्याला. आता कसा सुतासारखा सळ येतो की नाही बघा. शिंदे शिंदे कुठे आहे? ए शिंदे कुठे आहे? तुमच्या शिंदे अरे आसोले साहेब नमस्कार. शिंदे कुठे आहे? ते बाहेर गावी गेलेत. तू वाबळे बातमी कुठून मिळाली? चे मी नाही सांगू शकत. ठीक आहे ते कळेलच. त्या शिंदेला सांग या छापकारा सकट जिवंत जाळीन त्या भाडखावला. साहेब तुम्ही पत्रकाराला धमकी देताय. नुसती धमकी नाही मारलं. काय करशील? काय करशील? हा सांग त्या शिंदेला. हा मला काय करायचं आहे ते मी केलंय आसोले. आता तू बघ तुला काय करता येतं का. कधी पाहिलीस का बळजबरी झालेली बाई? आयुष्यात माणसाने जन्माला येऊन आपल्या बायको शिवाय दुसऱ्या कुठल्या बाईबरोबर झोपलं तरच माणसाच्या जन्माला आल्याचं सार्थक झाल्याचं म्हणतात. या पोलीस खात्याची काही इज्जत राहिली नाही बघा. पैसे खा 10 रुपया पण बळजबरी त्यापेक्षा आमचे राजकारणी बरे. दाम्या तुझ्या संगड जरा बोलायचंय. माझ्याबरोबर महत्वाचं आहे. इडी मारूया. चल 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 चल. हे बघ आता तू जे काय बोलशील ते काय मी पेपरात छापणार नाही. कळलं की नाही? हा पण जरा दाम्या काय घडलं ते नीट सांग मला. अहो काय झालं आसवले साहेबांनी आमच्या बायकोला हे बघ पण मी काय म्हणतो सगळी चूक आसोले साहेबाची नाही की नाही. त्या भाड्या शिंद्यानं हे छापलं नसतं पेपरात तर झाकली मुठ 1.25 लाखाची राहिली असती गाड्या. आता एक काम करतो तुला कोणी त्रास देऊ नये तुला कोणी काही विचारू नये म्हणून पेपरात छापतो. काय? हा हे सगळं पेपरात छापतो. कळलं का नाही? आणि समजा तुला कोणी विचारायला आलं तर डायरेक्ट 50 रुपये मागायचे. हा मग एक तर तुला कोणी विचारायला येणार नाही आणि आलं तर फायद्याच आहे की तुझ्या. पण मी काय म्हणतो साहेब आता आम्ही काय करायचं कारण आसोले साहेबांनी तर त्या आसोल्याला मी सांभाळतो. हा त्याला सांगतो दाम्या काही बोलणार नाही. हा एक काम कर त्या हरामखोर शिंद्यावर धावा ठोक कोर्टात जा
माझी आबरू नुकसानी झाली म्हणताना 5 लाख रुपयाचा दावा ठोक. हा? आता तुमच्यानी कसली आबरू नुकसानी झाली? त्याच्या आईला माझी नाही रे, तुझ्या बायकोची, कुटुंबाची. हा, दावा ठोक त्याच्यावर. 5 लाख रुपये मिळतील. एवढ्या आबरू आहे आमची? चल. दाम्या अजून काय डोक्यात विचार आहे म्हणायचा? त्याला ना काही विचारू बदामराव, का? त्या भानगडीवर पण बोलायचे पैसे मागतोय त्यो. आ? मन 50 रुपये द्या म्हणतो. असं मग सांगतो बळजबरी कोणी केली, कशी केली, कवा केली. दाम्या लेका तुझी बायको जबरदस्ती करून द्यायचे बी एवढे पैसे मागत नाही हा, आणि तू नुसते सांगायचे मागतो होय रे मारता. चिल्ला चिल्ला. हॅलो, नाना मी असोले बोलतोय. बोला. नाना शिंदेचा समाचार तुम्ही वाचला असेलच. पेपर मध्ये लिहून आलं म्हणजे सिद्ध होतं का? त्या बाईची लई चर्चा होती बर का गावात. म्हणजे कसं हाय? बऱ्याच लोकांना तिच्यावर बलात्कार झाला याचं दुःख नाहीये, पण त्या आसोल्याचा नंबर कसा लागला याचं दुःख आहे. साहेब, लोक माहिती आहेत ना तुम्हाला, काहीतरी वावडे उठवतात. आता मी बघीन तरी का तिच्याकडे साहेब? हे बघा, येळेला केळं आणि उपवासाला सीताफळ अशी पद्धत असते पुरुषांची. मला सांगू नका होते. मला एक कळत नाही आसोले, या केशी तुमचा आणि त्या बाईचा संबंध नसता तर दिवसातून 4-4 वेळेला तुम्ही मला फोन केले असते का हो? खरं सांगू का नाना, चूक झाली माझ्या हातून. काहीतरी करावं. ती मेडिकल टेस्ट बघा ना, काहीतरी कोथमिरेला सांगून. नाही म्हणजे टाळताच आली तर बघा. बोलतो. नाही नाही नाही, फक्त माझीच नाही, त्यांना आम्हीची पण. कारण मेडिकल टेस्ट झाले तर नक्की गोत येतील. काहीतरी करा नाना, मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. बघतो. जाम डोकं दुखतंय. पाय दाब ग जरा. आपल्या देशात बायकांना काय किंमत नाही म्हणून आपला देश मागे पडलाय. हे होऊन घे दाबना जोरात. काय जेवली बिलीस का नाही? आयला बायकांना गुलामासारखं वागवणारे हे देश आहे. सॉरी. अरे नाही नाही, स्वतःच्याच बायको समोर झोपले. काय झालं बोल ना. नाही काही नाही, ते बाहेर नामीचा नवरा दामू आलाय. आपण असं का छापलंय म्हणून विचारतोय. त्यात गुराळेने त्याला आपल्यावर अब्रू नुकसानीचा दावा टाकायला सांगितलंय. आता त्या नामीवर बळजबरी झाली, त्यात याचा काय संबंध आता? हा सांग ना, ह्याचा काय संबंध? हे बघ, आम्ही अन्यायाला वाचा फोडू शकतो, तसं एखाद्याचं थोबाड पण फोडू शकतो. बोलव त्याला, नाही तर आम्ही बाहेर येतो. पाय दाबते, त्या बाटक्याचं दातच पाडतो. दाम्या पांडवळ का रे दाम्या? हा दामू 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 फार वाईट झाला रे, फार वाईट झालं दामू. आपण सोडणार नाही त्या हरामखोराला. नाही, पण त्याचं आपण काय करू शकणार आहे साहेब? आपण काय करणार? नाही नाही, म्हणजे हे बघ, आता नामी स्वतःहून त्याच्याबरोबर पळून गेले असते तर आपण त्याला सोडलं असतं नाही का? अरे म्हणजे तिच्या